मित्रांनो, 23 नोव्हेंबरला आहे कार्तिकी एकादशी आणि यंदा या एकादशीच्या दिवशी एक अत्यंत खास आणि दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या योगाचा लाभ तुम्हाला होणार आहे. कसा लाभ होणार आहे? या दिवशी कोणत्या गोष्टी करायला हव्यात? यंदाच्या कार्तिकी एकादशीला उपवास केल्याने, व्रत केल्याने किंवा काही खास पूजा विधी केल्याने नक्की कशा प्रकारचा लाभ या दुर्मिळ योगामुळे आपल्याला सगळ्यांनाच होणार आहे? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचं महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसंच या प्रत्येक एकादशीची नावंही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्यांचं वेगळेपण आणि महत्त्व विशद होतं. कार्तिक महिन्यात येणाऱ्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी म्हटलं जातं. यंदाच्या वर्षी श्रावण मास अधिक आल्यामुळे चातुर्मास हा 5 महिन्यांचा होता. काही मान्यतांनुसार दक्षिणायन ही देवांची रात्र मानली जाते, तर उत्तरायण हा देवांचा दिवस. कर्क संक्रांत आषाढ मासात येते, म्हणून आषाढ शुद्ध एकादशीला अर्थात आषाढी एकादशीला, ज्याला आपण देवशयनी एकादशी म्हणतो, त्या दिवशी देव झोपी जातात अशी समजूत आहे. आणि कार्तिक शुद्ध एकादशीला देव झोपेतून जागे होतात आणि म्हणून तिला प्रबोधिनी एकादशी असं म्हटलं जातं. याचा थोडक्यात अर्थ असा की नवसृष्टी निर्मिती हे ब्रह्मदेवांचं कार्य सुरू असताना पालनकर्ता भगवान श्रीहरी विष्णू निष्क्रिय असतात आणि म्हणून चातुर्मासास विष्णुशयन म्हटलं जातं. आषाढ शुद्ध एकादशीला विष्णुशयन, तर कार्तिक शुद्ध एकादशी नंतर विष्णू प्रबोधनोत्सव सुरू होतो. कार्तिकी एकादशी यंदा गुरुवारी 23 नोव्हेंबरला आलेली आहे आणि कार्तिकी एकादशीचा प्रारंभ होणारे 22 नोव्हेंबरला बुधवारी रात्री 11:04 आणि ही एकादशीची सांगता होणार आहे 23 नोव्हेंबरला रात्री 9 वाजता. मराठी वर्षात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीहरी विष्णूंचं पूजन केलं जातं. पद्मपुराणानुसार कार्तिकी एकादशीचं व्रताचरण करणाऱ्यांना पापमुक्ती मिळते असं सांगितलं जातं. कार्तिकी एकादशीचं व्रताचरण करणाऱ्यांनी कार्तिकी एकादशीचं व्रत आणि श्री विष्णूंच्या पूजनाचा संकल्प करावा. श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्री विष्णूंचे आवाहन करावे. त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा आणि नैवेद्यही पंचामृताचा दाखवावा. मग मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षदा, तुळशीची पानं हे सगळं भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करावं. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी. त्यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनाम पठण करावे. यथाशक्ती दानही करावे. आता जो अद्भुत योग या दिवशी जुळून आलेला आहे त्या योगाविषयी बोलूया. नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी स्वराशीत म्हणजे मूळ त्रिकोण कुंभ राशीमध्ये विराजमान आहे. त्यामुळे शश नावाचा राजयोग जुळून आला आहे. तर नवग्रहांचा राजा सूर्य आणि सेनापती मानला गेलेला मंगळ वृश्चिक राशीत असून या दोन्ही ग्रहांच्या युतीने आदित्य मंगल योग जुळून आलाय. तसंच बुध ग्रह सुद्धा वृश्चिक राशीत आहे. त्यामुळे सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य नामक राजयोग जुळून आला आहे. तसंच सूर्य, मंगळ आणि बुध या ग्रहांचा त्रिग्रही योगही जुळून आलाय. म्हणजे एकूण 4 असे विशेष योग या कार्तिकी एकादशीला जुळून आले आहेत. त्यामुळे या एकादशीला व्रत करणं, उपवास करणं, पूजा करणं अतिशय पुण्यदायी मानलं जाईल. मंडळी, जरी तुम्ही इतर वेळी एकादशीचं व्रत करत नसाल, अर्थात एकादशीला उपवास करत नसाल, तरी आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या 2 एकादशी अशा असतात ज्या प्रत्येक भगवत भक्ताने करायला हव्यात. आषाढी एकादशीला जशी वारी पंढरपुरामध्ये जाते, त्याच प्रकारे कार्तिकी एकादशीला सुद्धा अनेक भाविक वारीने पायी पंढरपूरला जातात. आषाढी कार्तिकी हा वारकऱ्यांचा नियमच असतो. आषाढी एकादशी इतकंच महत्त्व कार्तिकी एकादशीला सुद्धा आहे. आता ज्यांना वारीला जाणं शक्य नाही ते घरात राहून सुद्धा साधना उपासना करू शकतात. कशा प्रकारे साधना उपासना करायची? तर कार्तिकी एकादशीला दिवसभर उपवास करायचा. उपवास आपल्या तब्येतीला झेपेल असा करायचा. ज्यांना फळं खाऊन जमणार असेल त्यांनी फलाहार घेऊन उपवास करावा. ज्यांना उपवासाचे पदार्थ थोडेसे घेऊन उपवास करायचा आहे त्यांनी त्या प्रकारे करावा. जशी तुमची क्षमता असेल त्या प्रकारे उपवास केल्यानंतर सकाळी लवकर उठावं. सूर्योदयापूर्वी उठणं अपेक्षित आहे. सूर्योदयापूर्वी उठून आपली स्नान वगैरे उरकून मग सूर्याला जल अर्पण करावं. सूर्यनारायणाला नमस्कार करावा. त्यानंतर घरातील ज्येष्ठांना नमस्कार करून देवांची पूजा करावी. देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंची देवामध्ये मूर्ती असेल, फोटो असेल तर त्यांना तुळस नक्की अर्पण करावी.
या प्रकारे देवपूजा झाल्यानंतर आपापल्या बाकीच्या कामांना लागावं. शक्य असल्यास संध्याकाळच्या वेळी, कार्तिकी एकादशीला संध्याकाळच्या वेळी तुम्हाला आणखीन एक काम करायचंय. ते म्हणजे तुळशीची पूजा करून तुळशीजवळ दिवा लावायचा आहे. त्यानंतर तुम्ही देवाजवळ बसून विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता. विष्णू सहस्त्रनाम म्हणायला जमत नसेल तर साधा सोपा सरळ हरिपाठ म्हणू शकता किंवा भगवान श्रीहरी विष्णूंच्या एखाद्या मंत्राचा जपही तुम्ही करू शकता. अगदी काहीच नाही जमलं तर नारायण नारायण म्हणू शकता. या पद्धतीने 108 वेळा जप करायचा आहे. एकादशीच्या दिवशी एक गोष्ट आवर्जून केली जाते आणि ती म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते. कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करतात आणि म्हणून या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो आणि पिंपळाच्या झाडाला सुद्धा जल आणि दूध अर्पण केलं जातं. या उपायाने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात. मित्रांनो, हे सगळंच करायला जमतं असं नाही, पण अगदी साधं सोपं सांगायचं झालं तर कार्तिकी एकादशीला आलेल्या अद्भुत योगांचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर या दिवशी उपवास आणि विष्णू पूजा, विठ्ठल पूजा अवश्य करा. तुमची इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर या अद्भुत योगामुळे यंदा तुम्ही 23 तारखेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता. पण व्यंकटेश स्तोत्र कसं म्हणायचं? रात्री 12 वाजता आंघोळ करून देवापुढे बसायचं, दिवा लावायचा आणि 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं. या प्रकारे एकादशीच्या रात्री व्यंकटेश स्तोत्र म्हटल्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होते. जी कुठली तुमची इच्छा असेल ती इच्छा मनात धरून हे करण्याआधी संकल्प सोडा आणि मग या प्रकारे 21 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणा. त्यामुळे तुम्हाला तुमची इच्छा लवकरच पूर्ण झाल्याचा अनुभव येईल. एकादशी तिथी ही अतिशय पुण्यदायी तिथी आहे आणि त्यातही कार्तिकी एकादशी ही तर देव उठणी एकादशी आहे. देव या दिवशी जागृत होतात. खरं तर देव जागृत होतात म्हणण्यापेक्षा आपण आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये असणाऱ्या ईश्वराला जागृत करायचं असतं. ईश्वराशी आपण आपलं नातं शोधायचं असतं. ईश्वराच्या प्रेमामध्ये आपण रंगून जायचं असतं आणि त्यासाठीच या एकादशीचं प्रयोजन आहे. या एकादशीचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी कुठला तरी एक नियम तुम्ही नक्की करा. अगदीच काही नाही जमलं तर फक्त संध्याकाळी हरिपाठ तरी या दिवशी आवर्जून म्हणा. या प्रकारच्या उपायांनी तुमची चित्तशुद्धी होते, उपवासाने शरीर शुद्धी होते आणि देवाची स्तोत्र मंत्र म्हटल्याने मनाची शुद्धी होते. हा एक दिवस आपलं शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध करतो. शरीर शुद्ध असेल, मन शुद्ध असेल तर कुठल्याही प्रकारची साधना केली तर त्याचा लाभही लवकर मिळतो. जेव्हा आपण एखादी साधना करतो आणि त्याचं फळ आपल्याला मिळत नाही तेव्हा लक्षात घ्यायचं की आपल्या मनामध्ये अशुद्धी आहे, आपल्या शरीरामध्ये अशुद्धी आहे आणि ती अशुद्धी दूर करण्यासाठी उपवास शरीराने आणि मनाने दोन्हीने करणं गरजेचं आहे. जय हरी विठ्ठल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.